नमस्कार मंडळी. व्यक्ती आणि मुलाखती या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करते. आज आपल्यासोबत आहेत कबड्डी क्षेत्रातील एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व, मिडलाईन अकॅडमीचे संस्थापक आणि अनेक उत्तम खेळाडू घडवणारे अनिकेत म्हात्रे सर. सर, मी व्यक्ती आणि मुलाखती या माझ्या चॅनलवर मी तुमचे खूप खूप स्वागत करते. थँक्यू. थँक्यू सो मच. सर, आपल्या बालपणाविषयी आणि कबड्डीच्या प्रवासाची सुरुवात कशी झाली किंवा एकूण त्या खेळाची प्रेरणा तुम्हाला कुठून मिळाली याविषयी थोडंसं सांगाल का मला? तो लहानपणी मी क्रिकेट खेळायचो, म्हणजे क्रिकेटरच होतो मी. तर मी बरंच म्हणजे अंडर 19, अंडर 17, अंडर 15 रायगड डिस्ट्रिक्ट, पण महाराष्ट्र झोन या लेवलला खेळलेलो आहे. पण माझा मोठा भाऊ कबड्डी प्लेअर होता आणि शाळेत कबड्डी खेळली जायची. म्हणजे पावसाळी क्रीडा स्पर्धा असतील किंवा शाळेत मधल्या सुट्टीमध्ये खेळले चप्पल ठेवून जे कबड्डी खेळली जायची, त्या प्रकारची कबड्डीची एक आवड होती. पण ती शाळेपुरतेच होती. पण माझा मोठा भाऊ प्रोफेशनल प्लेअर होता, म्हणजे तो खेळायचा चांगल्या लेवलला. सो त्याला बघून बघून मी संध्याकाळी ग्राउंडवर असंच बघायला जायचो त्याचा खेळ किंवा त्याच्यासोबत जायचो. मग हळूहळू आवड निर्माण झाली आणि मग तिथून थोडी स्टार्ट झाली. म्हणजे आमच्या इथे एक नौकुमार क्रीडा मंडळ मुद्रे म्हणून एक मंडळ आहे, ज्या मंडळाला जवळजवळ 100 एक वर्षाची कबड्डीची परंपरा आहे त्या गावाला. सो त्या गावातच आम्ही तिथे राहायचो. तर तेव्हा तेव्हा दादा संध्याकाळी प्रॅक्टिसला जायचा, तेव्हा त्याच्यासोबत मी प्रॅक्टिसला म्हणजे त्याच्यासोबत जायचो आधी बघायला. मग हळूहळू आवड निर्माण झाली, मग मी पण प्रॅक्टिस जॉईन केली आणि तेव्हापासून मग जवळजवळ मी 7वी ला असताना मी प्रॉपर कबड्डी शिकायला सुरुवात केली. त्याच्या आधी शाळेत आपलं चप्पल ठेवून किंवा असं त्या ह्याच्याप्रमाणे खेळत असायचो. हो, बरोबर. प्रत्येक यशामागे संघर्ष असतो आणि आपल्या प्रवासातील असा कोणता संघर्ष आहे ज्याने आपल्याला अधिक सक्षम बनवलं? सो संघर्ष म्हणजे बघायला गेलो तर म्हणजे बऱ्यापैकी कॉलेजमध्ये असताना किंवा ह्या छोट्या मोठ्या अडचणी तर म्हणजे असतात त्या कॉलेज लेवल आणि स्कूल लेवलला. बट जेव्हा मी इंडियन पॅरामिलिटरीमध्ये ॲज अ सब इन्स्पेक्टर काम केलं 2014 ते अराउंड 17, 4 एक वर्ष मी काम केलं तिकडे. त्याच्यानंतर मी MBA केलं स्पोर्ट्स मॅनेजमेंटमध्ये. त्यानंतर 2000 मग त्याच्यानंतर मी प्रो कबड्डी लीग मध्ये 2-3 सीझन काम केले आणि मग नंतर डिसाईड केलं की आपण अकॅडमी ओपन करूयात म्हणून कबड्डीची. तर त्याच्यासाठी खूप सारे प्रयत्न केले. म्हणजे खूप अडथळे आले आणि खूप ते चालू करताना पण बऱ्याच अडचणींना सामोरं जावं लागलं. पण त्याच्यानंतर कसं तरी ते करून मित्रांची मदत किंवा बाकी लोकांचा सपोर्ट घेऊन कसं तरी ते आम्ही उभं केलं. पण उभं केल्यानंतर सगळ्यात मोठा मेजर फटका होता तो कोविड. म्हणजे जेव्हा 2019ला हो. 15 डिसेंबर 2019ला आपण अकॅडमीची स्थापना केली आणि त्याच्या 2 महिन्यानंतरच लगेचच कोविड स्टार्ट झालं. आणि कोविड स्टार्ट झाल्यामुळे जसं कबड्डी आपण कॉन्टॅक्ट स्पोर्ट्स आहे, त्यामुळे तेव्हा तर अलाउडच नव्हतं कुठल्या गोष्टी. सो अकॅडमी चालू करून जेवढे पण आपण पैसे किंवा इन्व्हेस्टमेंट केलेली होती, सो त्याचे रिटर्न्स तर आलेच नव्हते. म्हणजे त्या गोष्टी तर खूपच म्हणजे जस्ट इट वॉज लाईक लहान बाळासारखंच होतं ते. तर 2020ला जेव्हा कोविडचा फटका आला, ते जे 6 महिने जो फटका बसला किंवा त्या 6 महिन्यात केलेली इन्व्हेस्टमेंट कम्प्लिटली झिरो झाली होती. काही काम नव्हतं करायला आणि काही काम करायची इच्छा असून पण ऑपॉर्च्युनिटीज पण अवेलेबल नव्हत्या. सो तो एक खूप महत्वाचा शिकण्यासारखा पार्ट होता माझ्या लाईफमध्ये. त्या पार्ट मध्ये खूप स्वतःला सावरलं. मित्रांनी खूप मॉरल सपोर्ट केला. म्हणजे फळं विकण्यापासून सगळे कामं केले त्या वेळेला. म्हणजे पैसेच नव्हते तर काय करणार ना. म्हणजे खूप साऱ्या गोष्टी अशा अचानक घडून आल्यावर काहीच करायला ऑप्शन नव्हतं. मग त्यावेळेला माझ्या मित्रांबरोबर राहून त्यांनी मॉरल सपोर्ट केला. म्हणजे अमित कांबळे असेल, विशाल राणे असेल, हे माझे जे जवळचे मित्र, सुमित बैलमारे असेल, हे जवळचे माझे मित्र होते. त्यांनी बऱ्यापैकी मॉरल सपोर्ट केला. म्हणजे आम्ही त्या फळं पण विकली. म्हणजे फळांचा धंदा पण आम्ही केला त्यावेळी. का फक्त सर्वे करण्याचं. मी स्वतः इंजिनियर आहे, शिकलेलो हो. आहे, वेल एज्युकेटेड आहे. पण तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून आपल्याला 4 पैसे कसे कमवता येतील हा एक अट्टाहास होता त्याच्यामागे. सो ती कामही केलीत. पण त्याच्यानंतर जो त्या 6 महिन्यात जे शिकायला मिळालं की पेशन्स किती लेवलला आपले माणूस किंवा देव घेतोय किंवा काय. पण ते 6 महिने जे काढले त्याच्यामध्ये ज्या गोष्टी शिकायला मिळाल्या, त्याच्यातून जो नंतरचा जो सक्सेस, नंतरचं जो यश मिळालं, ते म्हणजे ते 6 महिने आयुष्यातले मी कधीही विसरू शकत नाही. काढलेले एक एक क्षण. सो त्या 6 महिन्यात ज्या गोष्टी शिकलो त्या गोष्टी म्हणजे आयुष्यभर म्हणतात ना एक शिकण्याजोगी होत्या. आणि पुढे जाण्यात म्हणजे आजही किती अडथळे आले तरी मग असं वाटतं की अरे, आपण त्या 6 महिन्यात केलेल्या गोष्टी आठवतो की अरे तेव्हा आपण असे दिवस काही नसताना
पैसे नसताना आपण दिवस काढले, तर आता तर आपल्याकडे सगळं आहे. छोट्या मोठ्या अडचणी तर येतातच आणि हो. त्या यायला पण हव्यात. त्याच्याच तर माणूस शिकतो. म्हणजे जर तुम्हाला जर वर कुठेही यशाकडे जायचं तर थोड्याफार अडथळे असावे पाहिजेत असं मला तरी वाटतं. जेणेकरून कसं थोडं लाईफ अपडाऊन पण होतं आणि तुम्ही प्रत्येक गोष्टीमधून काहीतरी काही शिकत जाता पुढे. सो त्या खूप महत्वाच्या असतात गोष्टी असं मला वाटतं. सो पेशन्स कसे ठेवावे ह्या गोष्टी आणि मित्र तुमचे कसे असावेत त्या गोष्टी मला त्या 6 महिन्यात कळायला. त्यांनी खूप सपोर्ट केला, फॅमिलीने खूप सपोर्ट केला. सो ओव्हरऑल म्हणजे मी खचून जात होतो आतमध्ये, पण हे लोक मला खचून देत नव्हते. सो ते खूप महत्वाचं होतं माझ्यासाठी आणि तो एक जो प्रवास होता 6 महिन्यातला तो खूप खडतर होता. पण त्याच्यानंतर जे प्रवास जो चालू झाला तो थांबलेलाच नाहीये. खूप काही शिकायला मिळालं त्याच्यामधून. मी आता पुढे त्याच प्रश्नाकडे येणारच होते, की मिडलाईन अकॅडमी सुरू करण्यामागची प्रेरणा काय होती आणि अकॅडमीचे ध्येय काय आहे? सो बेसिकली जेव्हा मी एमबीए करत होतो तेव्हा प्लेसमेंट कमिटी असते प्रत्येक एका हो. कॉलेजमध्ये, जिथे मुलांना प्लेसमेंट्स दिले जातात. तर प्लेसमेंट कमिटीचा माझा इंटरव्ह्यू होता. माझे सिनियर्स माझा इंटरव्ह्यू घेत होते. त्याच्यामध्ये एक शम्स आलम म्हणून एक माझा सिनियर होता. त्याने मला विचारलं की 2 वर्ष झाल्यानंतर तुला काय करायचंय, म्हणजे तू स्पोर्ट्स मॅनेजमेंट करतोय पण तुला 2 वर्षानंतर काय करायचं. तेव्हा म्हणजे माझ्या डोक्यात होतं. तेव्हा मी त्याला म्हटलं, अरे मला कबड्डीसाठी काय आणि मला कबड्डीची स्वतःची अकॅडमी ओपन करायची. तेव्हा त्यांनी मला विचारलं, अरे कबड्डीमध्ये तर अकॅडमी हा प्रकार नाहीये आजपर्यंत एवढा नावावर, जसे क्रिकेटच्या अकॅडमीज आहेत, फुटबॉलच्या अकॅडमीज आहेत, तशा क्रिकेटच्या अशा अकॅडमी, कबड्डीच्या अशा अकॅडमी नाहीयेत. पण म्हटलं मला काहीतरी वेगळं करायचं कबड्डीमध्ये. म्हणजे जे पारंपरिकरित्या चालू आलेलं आहे ते तर चांगलंच आहे, ते तर आपलं बेस आहे, पण त्याच्यामध्ये जाऊन ऍडव्हान्स लेवलला जाऊन काहीतरी करण्यासारखं आहे ह्या खेळामध्ये. सो कारण की मी स्वतः खेळाडू होतो, मी बरेच वर्ष खेळलो होतो, 17-15 एक वर्ष स्वतः कबड्डी खेळलो होतो. तर म्हटलं ह्या खेळामध्ये काहीतरी आपण योगदान देऊ शकतो. सो तो एक हेतू होता की म्हणजे तिथून मला प्रेरणा. तर मी त्याला सांगितलं की मला कबड्डीची अकॅडमी ओपन करायची. तेव्हा तो पण थोडा इम्प्रेस झाला की म्हणजे काहीतरी वेगळं करतोय. कारण की नॉर्मली कोणाला विचारलं तर बाबा मला मार्केटिंग मध्ये जायचंय, मला इव्हेंट मॅनेजमेंट मध्ये जायचं, असे खूप सारे ऑप्शन असतात स्पोर्ट्स मॅनेजमेंट रिलेटेड. पण त्याला असं वाटलं की मी काहीतरी वेगळं करतो आणि ते माझं जेन्युअन आन्सर होतं. असं पण नाही किंवा मी आणि त्यांनी हा मला क्वेश्चन विचारला हे माझ्या काही डोक्यात नव्हतं. पण मी त्याला त्या फ्लो मध्ये बोलून दिलं, मला कबड्डीची अकॅडमी स्टार्ट करायची आणि ते कुठेतरी बॅक ऑफ द माइंड चालू होतं माझ्या. तर मग त्या बेसिसवरच आपण मग मी थोडं त्याच्यावर काम केलं. मग 2 वर्ष मी जेव्हा एमबीए करत होतो तेव्हा मी बऱ्याचशा स्पोर्ट्स अकॅडमीजला भेट देत होतो कामानिमित्त. हं. त्याच्यानंतर मी जेव्हा पुणेरी पलटण किंवा बंगाल वॉरियर्स सोबत काम केलं प्रो कबड्डी लीगमध्ये, तर मला तिकडचं थोडाफार अंदाज आला की बाबा काम कसं चालतं किंवा काय. त्याच्यानंतर जे अकॅडमी चालू करायच्या आधी पण मी बऱ्याचशा स्पोर्ट्स फॅसिलिटीजला व्हिजिट करून आलो की एक्झॅक्टली चालू कसं असायला पाहिजे. म्हणजे एखाद्या एका प्लेयरची नीड काय बेसिकली, आपण तेच होतं. आपल्याकडे काय फक्त कबड्डी म्हटलं तर काय, सकाळी जायचं, रनिंग करायची, संध्याकाळी यायचं, प्रॅक्टिस हो. करायची. प्रॅक्टिस म्हणजे ते पण खेळायचं, प्रॅक्टिस ऍज प्रॅक्टिस अशी हो. नसते. सो जसं क्रिकेट किंवा फुटबॉलमध्ये म्हणा, प्रत्येक स्किलवर काम केलं जातं. तसं कबड्डीत असं ऍज सच काही काम नव्हतं याआधी. सो माझं होतं की आपण स्किल वाईज काम करायला पाहिजे. फॉर एक्झाम्पल तुम्हाला जर टो टच करायचं असेल किंवा हँड टचेस करायचे असेल किंवा रनिंग हँड टच करायचं असेल, बोनस करायचं असेल, तर ते स्किल आपण एक स्किल मल्टिपल टाइम्स करायला हवं, जेणेकरून त्याच्यामध्ये माझं परफेक्शन येईल, अॅक्युरेसी येईल. जसं क्रिकेटमध्ये फॉर एक्झाम्पल कव्हर ड्राईव्ह मारायचा या हुक मारायचा, पुल मारायचा, तर प्लेयर्स एकच शॉटची प्रॅक्टिस कंटिन्युअसली करत राहतात 100 टाइम्स, 1000 टाइम्स. मग तेव्हा त्यांना त्याच्यामध्ये परफेक्शन येतं. तर ही कन्सेप्ट माझ्या डोक्यात होती की हे जर आपण कबड्डीमध्ये अप्लाय केलं तर मे बी कबड्डी पण खेळ हा जास्त म्हणतात ना लेवलला आपण घेऊन जाऊ शकतो आणि त्याच्यामध्ये अजून अॅक्युरेट कोचिंग कशी करता येईल ह्याच्यावर लक्ष देऊ शकतो. मग त्याच्यानंतर मी हाच फॉर्म्युला थोडा 2 वर्ष मी वापरला. माहित नव्हतं की हा फॉर्म्युला कबड्डीमध्ये युज होईल नाही होईल, काहीच आयडिया नव्हतं. म्हणजे स्टार्टिंगला कबड्डी अकॅडमी चालू केली तर लोक मला वेड्यात काढत होते अक्षरशः, की अरे असं कधी असतं का, काही आपलं चालू यायचं. मी पॅरामिलिटरी मध्ये जॉब सोडवला तर लोक पण म्हणत होते की अरे एवढा चांगला जॉब सोडून इकडे आलाय, हे असं वेळासारखं काहीतरी करतं, म्हणजे मूर्खात काढणं किंवा नाही. ठीक आहे. तर मला पण ते होतं की ठीक आहे लोक बोलतात मला माहिती आहे मी काय करतोय आणि मला काय करायचंय. सो मी माझ्या ध्येयावर ठाम होतो की मला ह्या गोष्टी करायच्या आणि मी त्याच्यावर काम करणार आहे. सो मी मनापासून माझ्या कामावर आणि ह्याच्यावर फोकस होतो, त्यामुळे मी काय ह्याच्याने एवढं डायव्हर्ट झालो नाही. सो त्या एक गोष्टी येतात. सो त्याच गोष्टींचं ऍप्लिकेशन घेऊन आपण कबड्डीची अकॅडमी स्टार्ट केली की सो बेसिक गोष्टींवर जास्तीत जास्त लक्ष देणं, तुमच्या मुवमेंट्स असतील, तुमचे हेड पोझिशन्स असेल, ह्या गोष्टींवर कोणी काम करत नाही. सो त्या गोष्टींना आपण जास्तीत जास्त काम करून मुलांना परफेक्शन आणि इंजुरी फ्री कसं करता येईल याच्यावर लक्ष दिलं. त्याच्यामध्ये परत एसएनसी चे मी काही कोर्सेस केले, जेणेकरून कबड्डी स्पेसिफिक ट्रेनिंग आपल्याला मुलांना देता यायला पाहिजे. सो
बरोबर. नॉर्मली कबड्डीमध्ये कसं जोर आणि सपाट्या मारल्या की तुमचा फिटनेस झाला, पण हो. तसं नाहीये. कबड्डीमध्ये तुम्हाला स्पीड पाहिजे, तुम्हाला एजिलिटी पाहिजे, तुम्हाला एक्सप्लोजिव्ह पॉवर पाहिजे, तुमची स्ट्रेंथ, कोअर स्ट्रेंथ चांगली पाहिजे, तुमचं हँड म्हणजे कॉर्डिनेशन म्हणजे म्हणतात ना, कारण की विदिन अ सेकंदाचा गेम आहे. मायक्रो सेकंड मध्ये गोष्टी होतात आणि तुम्हाला त्याला रिॲक्ट करायचं असतं. तुमचा रिॲक्शन टाइम पण खूप कमी पाहिजे एखाद्या गोष्टीला रिॲक्ट करण्यासाठी. सो ह्या गोष्टींच्या ड्रिल्स कोणत्या कोणत्या असतात. हो. एक्झॅक्टली, हा. तर ह्या गोष्टींसाठी कोणत्या ड्रिल्स असायला पाहिजेत. सो त्यावर आपण काम केलं की फॉर एक्झाम्पल स्पीड एजिलिटी घ्यायचे, तर स्पीड एजिलिटी अजून कुठल्या खेळात बघितली जाते. फुटबॉल असेल, फुटबॉल आहे, रग्बी आहे, त्याच्यामध्ये स्पीड एजिलिटीवर बऱ्यापैकी. सो त्यांच्यात हो. काही ड्रिल्स असतात, त्या ड्रिल्स काढून आपण त्या कबड्डी स्पेसिफिक बनवल्या. एक्सप्लोजिव्ह पॉवर असेल तर एक्सप्लोजिव्ह पॉवर मधून आपण काहीतरी ड्रिल्स घेतल्या. रेसलिंग असेल, रेसलिंगचे काही ड्रिल्स घेऊन आपण त्याच्यावर काम. सो असे एकंदरीत सगळे स्पोर्ट्स कॉम्बिनेशन करून कबड्डीसाठी स्पोर्ट्स स्पेसिफिक ट्रेनिंग कशी देता येईल ह्याच्यावर माझा फोकस होता. आणि मग त्याच्यानंतर मी बराचसा अभ्यास केल्यानंतर स्ट्रेंथ अँड कंडिशनिंगचे काही कोर्सेस केले आणि मग मी अकॅडमीसाठी म्हणजे आपल्या मुलांसाठी कबड्डी स्पेसिफिक ट्रेनिंग स्टार्ट केली, जी मग याआधी होती का नव्हती मला माहित नाही, पण मला असं वाटतं की ते माझ्यापासून बऱ्यापैकी स्टार्ट झालं. आणि बरेचसे अकॅडमीज आणि क्लब त्याच्यानंतर ह्या गोष्टींवर काम करतात. त्याचा मूळ आनंद म्हणजे मला जास्त आनंद आहे, कारण की कबड्डी पहिले पारंपरिक चाली, जोर सपाट्यांव्यतिरिक्त फिटनेस नव्हता आणि 5-5 किलोमीटर 10-10 किलोमीटर पळायचं हे होतं. पण ते सोडून मुलं आता स्मार्टली ट्रेनिंग करतायत स्पेसिफिक टू स्पोर्ट्स, हे बघून थोडा आनंद होतो की ह्याच्यामध्ये आपला काहीतरी हातभार आहे आणि आपण काहीतरी चेंज करण्यामध्ये काहीतरी आपलं रोल मिळाला कबड्डीत, म्हणजे 1% का होईना, पण तो मिळाला आपल्याला आणि त्याच्याने काहीतरी कबड्डी चेंज होते, तर खूप आनंद आहे त्या गोष्टीचा. मिडलाईन अकॅडमीमुळे खूप छान डायरेक्शन मिळालं, जे म्हणजे कबड्डीमध्ये ज्यांना इंटरेस्ट आहे किंवा जे शिकू पाहतात त्यांना खूप चांगल्या पद्धतीचं ट्रेनिंग मिळत आहे. त्याचा खूप आनंद आहे. आपल्या मते एक उत्कृष्ट कबड्डीपटू घडण्यासाठी कोणते गुण आणि सवयी सर्वात महत्वाच्या आहेत? सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट थिंग आहे ती तुमचं डिसिप्लिन आणि कन्सिस्टन्सी. ह्या दोन गोष्टी जर कुठल्याही खेळा, तो कबड्डी असो, क्रिकेटर असो, फुटबॉलर असो, कुठलाही खेळ असो, किंवा तुमच्या वैयक्तिक म्हणतात ना लाईफ मध्ये पण असो, तुमच्याकडे हो. डिसिप्लिन आणि कन्सिस्टन्सी ह्या दोन गोष्टी जर असतील तर तुम्ही आरामात कुठलीही गोष्ट करू शकता. कबड्डीमध्ये बाकीच्या स्ट्रेंथ पॉवर्स ह्या गोष्टी लागतात, पण ते फिजिकल झालं. पण ह्या दोन गोष्टी जर तुमच्याकडे असतील तर तुम्ही, मला तर वाटतं की चांगले खेळाडू किंवा कुठल्याही क्षेत्रात तुम्ही जाल तिकडे तुम्ही चांगलं काम करू शकता. ओके. प्रशिक्षक म्हणून असा कोणता विद्यार्थी किंवा असा प्रसंग आहे का, की जो आजही आपल्या मनात कायम आहे किंवा लक्षात राहील? प्रशिक्षक म्हणून असे बरेच आहेत, म्हणजे आम्ही टुर्नामेंट्सला जातो किंवा ग्राउंडवर प्रॅक्टिस घेतो, त्या बरेचसे असे प्रसंग आहेत की ज्याच्यामध्ये आपली टीम जिंकते तेव्हा आपल्याला खूप आनंद होतो, आपली टीम हारते तेव्हा खूप दुःख होतं किंवा वाईट वाटतं. पण 2-3 गोष्टी आहेत त्याच्यामध्ये, म्हणजे मला असं वाटतं की मला त्या गोष्टी कधी मी विसरू शकत नाही. सर्वप्रथम म्हणजे जेव्हा इकडे म्हणजे मी ज्या जिल्ह्यात राहतो, रायगड जिल्हा म्हणून, त्यांची एक निवड चाचणी असते. सो ती हं. निवड चाचणी आम्ही कधी जिंकलो नव्हतो. म्हणजे जवळजवळ एक 75 वर्ष झाले असतील. कर्जत तालुक्यातील कुठलाही संघ, म्हणजे ज्या तालुक्यात आपला संघ स्थापन होता त्या तालुक्यातील संघ कधी जिंकला नव्हता. सो ते आपण 75 वर्षांनी जवळजवळ ती ट्रॉफी आपण जिंकलेलो. सो तो एक आनंद वेगळाच होता की आपण सगळ्यांवर मात करून ती एक ट्रॉफी जिंकली. तो एक क्षण आहे की जो आयुष्यभर लक्षात राहण्यासारखा आहे, की म्हणजे म्हणतात ना की खूप म्हणजे ट्रॉफीज खूप त्याच्यानंतर जिंकलो, पण ती एक ट्रॉफी आहे की जी खरंच म्हणतात ना मनातनं राहण्यासारखी आहे. हो, तो क्षण कायमस्वरूपी लक्षात राहील. बाकी नक्कीच, कुठली नक्कीच. तरी. आजच्या तरुण खेळाडूंकडून आणि त्यांच्या पालकांकडून आपण काय अपेक्षा ठेवू? अ, पालकांकडून हीच अपेक्षा आहे की तुमचा मुलगा किंवा मुलगी जर म्हणजे खेळाच्या क्षेत्रात आहे तर तुम्ही त्यांना सपोर्ट करायला पाहिजे. सपोर्ट इन द सेन्स फक्त मॉरली नाही, तुम्हाला सपोर्ट, तुम्हाला फायनान्शियल सपोर्ट, तुमचा मॉरल सपोर्ट त्यांच्या पाठीशी असलाच पाहिजे. कारण की जेव्हा फॉर एक्झाम्पल एखादा खेळाडू आमच्याकडे येतो, त्याला खर्च असतो. जेव्हा बाहेर एखादा प्लेअर राहतो तर त्याला काही खर्च आहे, तर तो खर्च पॅरेंट्सनी त्याला द्यायला पाहिजे. बरेचसे पॅरेंट्स देत नाही. काही मुलं माझ्याकडे येतात तर ते म्हणतात की दादा मला राहायचंय पण माझ्या घरच्यांची परिस्थिती नाही किंवा मला घरचे सपोर्ट करत नाही, तर मग तुम्ही मला इकडे ठेवणार का किंवा जॉब देणार का किंवा काय. सो कसं असतं ना, काही गोष्टी कशा, आता फॉर एक्झाम्पल मी जरी त्याला ठेवलं तरी मला पण काही गोष्टींच्या लिमिटेशन्स आहेत. मी त्याला हो. 1 महिना, 2 महिना, 3 महिने, 4 महिने ठेवू शकतो, पण एक खेळाडू बनण्यासाठी तुम्हाला 3 ते 4 वर्षाची सलग मेहनत आहे. आणि त्याच्यामध्ये त्याचं डाएट झालं, त्याच्या बाकीच्या गोष्टी झाल्या, त्या सगळ्या
कॉस्ट इफेक्टिव्ह नाहीये तेवढा, म्हणजे तुम्हाला थोडाफार तर खर्च त्यात करणंच आहे. हाच जर सपोर्ट, मॉरल आणि फायनान्शियल सपोर्ट जर पालकांनी मुलांना दिला, तर ते थोडं मेंटली कमी प्रेशराईज होऊन मेहनत जास्त करायला शिकतील आणि म्हणतात ना, त्यांच्यात रिझल्ट क्विक मिळेल. अगेन, जर कोणाला जॉब दिलाही, चलो कोणीतरी काम करून खेळतो, चल काही ठिकाणी ऑप्शन नाहीये, पण कसं होतं, तुम्हाला सकाळचा फिटनेस आहे, दिवसभर तुम्ही जॉब करणार किंवा काम करणार आणि संध्याकाळी तुम्ही परत फिटनेस करणार, तर तुमची बॉडी तेवढी रिकवर नाही होणार. सो त्या खूप इम्पॉर्टंट आहेत गोष्टी, की जर प्लेअर बनायचं असेल तर ठीक आहे, काही प्लेअर आहेत की जे मेहनत करून बनलेले आहेत किंवा जॉब करून करतात, हॅट्स ऑफ म्हणजे त्यांना मी तर म्हणेल. कारण की तुम्ही जेव्हा काम करता तुमची बॉडी मेंटली आणि फिजिकली टायर्ड झालेली असते. सो तुम्ही सकाळचा फिटनेस करून दिवसभर जॉब करणार, पण संध्याकाळी ती तेवढी स्ट्रेंथ राहणार नाही जेवढी तुम्हाला खेळण्यासाठी लागते. सो प्लेअरला रिकव्हरी पण खूप इम्पॉर्टंट आहे. जर त्याची बॉडी रिकवर झाली नाही तर तो परफॉर्मन्स नाही देऊ शकणार, तो कोणीही असो. बॉडी म्हणजे हो. मशीन नाहीये ना, की तुम्हाला रेस्ट तर देणंच आहे ना. एक मशीन पण एक टाइम नंतर आपल्याला गरम झाल्यानंतर बंद करावी लागते, की बाई तुझी हो, थंड झाल्यानंतर आपण सर्टन तिच्यावर टाइम परत नंतर ते एकदा सुद्धा काम बंद करूया. होतं. हा, तर बॉडीचं पण तसंच आहे, तुम्हाला तिला रेस्ट देणंच आहे. सो त्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहे. जर पालकांनी मुलांना चांगला फायनान्शियल आणि जर मॉरल सपोर्ट दिला तर नक्कीच प्लेयर्स अजून छान करू शकतील असं मला वाटतं. जेवढे आता मी जे माझे अनुभव आहेत त्याच्यावर नाही मी सांगतोय. आणि अगेन प्लेयर्सना पण हेच सांगेल की जर तुमच्यावर तुमचे आई वडील काही चार पैसे खर्च करतायत तर तुम्ही पण तेवढंच एफर्ट देऊन, 100% काय म्हणेन मी, 200% एफर्ट देऊन तुम्ही त्याच्यावर काम करायला पाहिजे. कारण की तुम्ही इथे कबड्डी खेळायला तर तुम्ही त्या खेळाला तुमच्या पॅरेंट्सनी दिलेल्या चार पैशाला तुम्ही तेवढं म्हणतात ना देणं लागतं. सो त्या गोष्टींवर हो. पण खूप महत्वाचं आहे की खेळाडूंनी पण आपल्या घरातल्यांना रिस्पेक्ट देऊन किंवा जे तुमचे कोचेस असतील, तुमचे सिनियर्स असतील, तुमचे ज्युनियर्स असतील, कोणी असो, त्यांना रिस्पेक्ट देऊन खेळात कसं तुम्हाला शिकता येईल अजून लोकांकडून त्या गोष्टीकडे लक्ष द्यायला पाहिजे. आणि पेशन्स, आजकालच्या पिढीकडे पेशन्स नाहीये, सगळ्यांना क्विक रिझल्ट पाहिजेत. हो. सो म्हणजे जेन मुलगा आज आज माझ्याकडे आला आणि त्याला खेळताही येत नसेल तरी तो मला विचारणार की मी प्रो कबड्डी लीग कधी खेळणार किंवा मी बाबा इंडियाला कधी खेळणार, जे काय असेल. ठीक आहे, ध्येय असावेत, स्वप्न असावेत, पण त्याला एक प्रोसेस असते. जर तुम्हाला एक प्लेअर बनायचंय त्याच्यासाठी एक 3-4 वर्षाची मोठी प्रोसेस आहे. त्या प्रोसेसमध्ये तुम्ही पडायला पाहिजे. पण 1 वर्ष पण नाही झाले तर मग त्यांना लगेच असं की नाही माझं सिलेक्शन का होत नाहीये किंवा मला अजून वरच्या लेवल. कारण की तुमच्या बरोबर खेळणारे जे प्रो कबड्डी लीग मध्ये खेळतात 10-10, 15-15 वर्षाचे एक्सपिरियन्स घेऊन खेळ किंवा 5-6 वर्ष तरी खेळलेले आहेत कोणी ना कोणी, NYP प्लेअर असेल तरी. सो त्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट, थोडं पेशन्स ठेवायला पाहिजे या जनरेशनने, मला असं वाटतं. आणि तेच आहे की तुम्ही जेवढं काम करताय ते जेन्युअनली करा, तुम्हाला रिझल्ट 100% मिळणारच आहे. थोडक्यात काय तर पेशन्स इज अ की टू सक्सेस. 100%, 100%. भारतीय कबड्डीचे भविष्य आणि विशेषतः महाराष्ट्रातील कबड्डीचा विकास याबद्दल आपण कसं पाहतो? सो भारतीय कबड्डी बद्दल बोलायचं झालं तर सगळ्यात महत्वाचं आहे ग्रासरूट डेव्हलपमेंट. ते खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे कुठल्याही आपण जेव्हा, जसं फॉर एक्झाम्पल क्रिकेट आहे, क्रिकेटचं बघितलं तर आपण जेव्हा भारताची टीमचा विचार करतो तेव्हा क्रिकेटचं ग्रासरूट खूप स्ट्रॉंग आहे. म्हणजे प्रत्येक गावात म्हणा किंवा प्रत्येक शहरात म्हणा मोठमोठ्या अकॅडमीज आहेत, प्रोफेशनली कामं केली जातात प्लेयर्स पण. सो कबड्डीचा ग्रासरूट एवढा प्रोफेशनल नाहीये जेवढा असायला हवा असं मला वाटतं. म्हणजे माझे व्ह्यूज आहेत, मे बी दुसऱ्या लोकांचे अजून व्ह्यूज असतील, पण मला असं वाटतं अजून कबड्डीचा ग्रासरूट अजून तेवढा डेव्हलप झालेला नाहीये. कारण की ग्रासरूटवर काम करणारी लोक फार कमी आहेत. जे क्लब झाले, पहिले क्लब म्हणजे मंडळ ही प्रथा होती, हा. आता ती हळूहळू ती पण कमी होत चालली. सो कबड्डी हो. ऍक्च्युली बघायला गेलो तर पहिल्याच्या कम्पॅरिझन मध्ये कमी होत चालली. आता मी माझ्या एरियातलं सांगतो, मी ज्या तालुक्यात राहतो तिथे जवळजवळ 100च्या वरती कबड्डीच्या टीम्स होत्या. पण जसे जसे टुर्नामेंट्स कमी व्हायला लागल्या त्या टीम्स कमी व्हायला लागल्या. आता 100 वरनं हार्डली 40 वर टीम्स आल्या असतील. सो कबड्डी थोडी कमी व्हायला लागली. जे खेळतायत ते कंटिन्यू खेळतात, काही अकॅडमीज मध्ये येतात किंवा काही लोक आपापल्या मंडळात प्रॅक्टिस करतात. पण टुर्नामेंट कमी झाल्यामुळे तो फटका कबड्डीच्या ग्रासरूटवर बसलाय. म्हणजे जिकडे 1000 प्लेयर्स खेळत होते तिथे 400च राहिलेत. सो हे असंच चालू राहिलं तर मे बी कबड्डीचा ग्रासरूट अजून कमी होत जाईल. सो ग्रासरूटवर काम करणं खूप महत्वाचं आहे. म्हणजे ग्रासरूटला अकॅडमीज किंवा ग्रासरूट लेवलला तुमचे मंडळ आणि त्यांना सांभाळून ठेवण्यासाठी जे बाकीच्या टुर्नामेंट्स होत आहेत, त्या स्पर्धा होत आहेत, त्या लोकल लेवलला व्हायलाच पाहिजे. जेव्हा या लोकल लेवलच्या स्पर्धा वाढतील तेव्हा कबड्डीचा ग्रासरूट आपोआप वाढेल. तो खूप इम्पॉर्टंट, म्हणजे जो पिरामिड आहे तो
खालचा बेस स्ट्रॉंग करायचा असेल तर ह्या स्पर्धा खूप घेणं इम्पॉर्टंट आहे. वजनी गटाची स्पर्धा झाली, शालेय स्पर्धा झाली, छोटे छोटे मंडळांच्या स्पर्धा झाल्या, ह्या खूप महत्वाच्या आहेत. त्याच्यातूनच प्लेअर घडला जातो. प्रोफेशनली अकॅडमीमध्ये जे येतात, आता आम्हाला पण लिमिटेशन्स आहेत. जर एका हो. शहरामध्ये आम्ही ऍट अ टाइम 100 ते 150 विद्यार्थ्यांसोबतच काम करू शकतो. पण कबड्डीचा बेस म्हणजे आम्ही फक्त एक म्हणतात ना, एक मोठ्या डोंगरातला एक कण आहे मिडलाईन अकॅडमी म्हणजे. हो. कारण की आम्ही खूप कमी लोकांवर काम करू शकतो, कारण की आम्हाला लिमिटेशन्स आहेत. पण छोटी छोटी मंडळ आहेत, अशी जर 10 मंडळ असतील तर प्रत्येक मंडळात जरी 25 मुलं असतील तरी 250 मुलं प्रॅक्टिस करू शकतात. सो मंडळांना जपणं, त्यांच्या टीम्सला जपणं खूप इम्पॉर्टंट आहे, जर तुम्हाला भारताचा बेस पण वाढवायचा असेल. कारण की प्लेअर तर तिकडनंच बनणार आहेत ना, अकॅडमीज मध्ये हो. लिमिटेड प्लेयर्स बनणार. ठीक आहे, अकॅडमीज मध्ये आम्ही ऍडव्हान्स लेवलचं त्यांना अपॉर्च्युनिटीज आणि सगळ्या गोष्टी देत असतो. पण प्लेअर पण आमच्याकडे येण्यासाठी कुठल्या तरी मंडळातूनच येणार आहेत ना, कुठल्या तरी गावातूनच येणार आहेत. जर तिथेच कबड्डी नसेल तर इकडे पण मुलं शक्यतो येणार नाहीयेत. आवड तर निर्माण व्हायला, पण ती आवड कुठे निर्माण होते, तर ती मंडळात होते किंवा तुमच्या गावात होते. त्या गाव लेवलची कबड्डी वाचवायला पाहिजे असं मला वाटतं, जी कमी होत चालली. सो त्या गोष्टी जर झाल्या तर अजून बेस स्ट्रॉंग होईल आणि वरच्या लेवलला पण आहे. भारतीय तसं बघायला गेलं तर भारताची कबड्डी आता तरी वर्ल्ड मध्ये आपण डॉमिनेटच करतोय. पण ती वर्ल्ड लेवलला पण आपण जर वाढवायची झाली, किंवा जर उद्या आपण ऑलिम्पिक्सचं स्वप्न बघतो की जर कबड्डी ऑलिम्पिक्स मध्ये जायला पाहिजे, पण त्याच्यासाठी पण आपण इंटरनॅशनल लेवलला काम करणं पण खूप इम्पॉर्टंट आहे. जशा की बायलॅटरल सिरीज झाल्या, ट्रायलॅटरल सिरीज झाल्या, जसं आता एशियन गेम्ससाठी टीम जाईल. सो ती स्पर्धा 4 वर्षांनी एकदाच होते. सो आफ्टर एव्हरी 4 इयर्स, 4 वर्षांनंतर एखाद्या प्लेअरला भारताला रिप्रेझेंट करायची संधी मिळते. पण त्यात जर तुमच्या एखादा एशिया कप आपण केला, किंवा एखादा बाहेरच्या कंट्री 4-5 कंट्री मिळून एखादा कप केला, सो अशा लेवलच्या जर स्पर्धा झाल्या तर इंटरनॅशनली ही कबड्डी वाढेल आणि प्रेझेंटेशनही आपलं वाढेल. म्हणजे जे प्लेयर्स प्रेझेंट करतात त्यात एन नंबर ऑफ जास्तीत जास्त प्लेयर्सला पण संधी मिळेल. सो इंटरनॅशनल लेवलला पण हे थोडं काम व्हायला पाहिजे. जसे प्रत्येक गावागावात लीग होत आहेत छोट्या मोठ्या. सो हे खूप बेसिस खूप चांगले आहेत. पण इंटरनॅशनल लेवलला झालं तर आपण ह्या जर गोष्टी जर इंटरनॅशनल कबड्डी फेडरेशनने ह्याच्यावर जर काम केलं तर कबड्डी खूप लवकर वाढेल आणि लवकरच ऑलिम्पिक्स मध्ये जाईल. सो आता इराण झाला, चायनीज तायपाय झाला, जापानची टीम येते माझ्याकडे, सगळे प्लेयर्स हो, चांगले मी खेळतात. पण आणि जेव्हा जर कॉम्पिटिशन वाढली तर खेळ आपोआप वाढेल असं मला वाटतं. कारण की जर दरवेळेस आपल्याला इंडिया सोडून दुसरं कोण जिंकत नाही, मग त्याच्यामध्ये खेळ वाढत नाही. मला मला असं वाटतं. सो आता इराण आलंय तर आपण पण त्याच लेवलला प्रिपरेशन करायला बघतोय, की चल इराण आपला कॉम्पिटिटर आहे. किंवा आता चायनीज तायपायची टीम चांगली आहे मुलींची. सो मागच्या एशियन गेम्स मध्ये सगळ्यांना वाटलेलं इराण आणि इंडियाची फायनल आहे, पण चायनीज तायपायच्या टीमने इराणला हरवलं सेमीफायनल मध्ये आणि ते भारताविरुद्ध खेळले. आणि लीग मॅच मध्ये हो. भारताविरुद्ध मला तर वाटतं मुलींची मॅच इक्वल झाली चायनीज तायपाय बरोबर, आणि फायनलला आपण हो. 1 का 2 पॉईंटनीच जिंकलेलो. सो हे जिंकले. कॉम्पिटिशन वाढेल. सो आपलं पण प्रिपरेशन आपल्याला स्ट्रॉंग करणं आहे ना. आधी आपण हो. नॉर्मल टीम पाठवली तरी आपण जिंकायचो, कारण की कॉम्पिटिशन नव्हतं. पण आता तसं राहिलेलं नाहीये. आपल्याला पण स्ट्रॉंग टीम बनवावी लागते, स्ट्रॉंग टीम पाठवावी लागते एशियन गेमसाठी. सो त्या खूप गोष्टी. आणि 2018चं एशियन गेम्स आपण हारलेलो, हो. इराणने आपल्याला हरवलेलं आणि मुलींना पण हरवलेलं इराणच्या टीमनी. सो आता चायनीज तायपायची टीम आहे जे चांगले करतात, इराणची टीम आहे चांगले करतात. जो इंटरनॅशनल लेवलला ह्या स्पर्धा वाढल्या तर अजून खेळात मजा येईल, कॉम्पिटिशन वाढेल. कॉम्पिटिशन वाढलं तर आपोआप खेळ, कबड्डी हा खेळ अजून साता पार अजून जाईल मला असं वाटतं. आता खेळ 70 ते 80 कंट्रीज खेळतात, पण रिप्रेझेंटेशन नाहीये, ते त्यांच्या त्यांच्या लेवलला खेळतात. ते या तर ते निमित्ताने अजून डेव्हलप होईल. फायद्याचं ठरेल असं मला. हो. बरोबर. भारतासाठी खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या प्रत्येक तरुणाला आपण कोणत्या मुलाचा सल्ला देऊ इच्छितो? प्रत्येक स्टेजवर तुम्हाला स्वतःला अपडेट ठेवणं गरजेचं आहे. की तुम्ही जर जिल्ह्याच्या टीम मध्ये खेळत असाल, मग तुम्ही महाराष्ट्राच्या टीम मध्ये खेळता, महाराष्ट्र नंतर नॅशनल्स मध्ये जाता, तिकडनं तुमचं इंडियाचं रिप्रेझेंटेशन स्टार्ट होतं. त्याच्यासाठी तुम्हाला कॅम्प्स करावे लागतात, तुमचा फिटनेस लेवल हाय असायला लागतो. सगळ्याच गोष्टी थोडं प्रोफेशनली पण असायला पाहिजे. आपण काय करतोय, काय खातोय, डाएट काय करतोय, तुम्ही कोणाच्यात राहताय, सगळ्याच गोष्टी खूप मॅटर करतात. तुमचं आजूबाजूचे फ्रेंड्स कसे आहेत, फ्रेंड सर्कल कसं आहे, त्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत. सो तेच म्हणेल की तुम्ही जेव्हा पण वरच्या लेवलला खेळायला जाताय तर प्रोसेस फॉलो करा. हो. प्रोसेसला स्किप करायला प्रयत्न करू नका. तर प्रोसेसला जर स्किप केले तर तर मोस्टली मला नाही वाटत की कोण त्या लेवल पर्यंत जाऊन खेळ. कारण की आता पण आपण बघतो जे एशियन गेम्स साठी जी प्रोबेबल आपली 30 लोकांची आता टीम काढली, अजून टीम फायनल झालेली नाहीये. पण जे काढले ते एकाच एक तोड प्लेयर्स आहेत. सो ही कॉम्पिटिशन, ती जर्नी
तुम्हाला फॉलो करावी लागते. प्रो कबड्डी लीग मध्ये तुमचा परफॉर्मन्स चांगला असायला पाहिजे, कारण की तिकडे ऍक्च्युअली चांगलं कॉम्पिटिशन असतं, किंवा नॅशनल्स मध्ये परफॉर्मन्स असायला पाहिजे. तो या लेवलला जाऊन काम करणं, ते थोडं प्रोसेस फॉलो केली तर नक्कीच तुम्हाला सक्सेस मिळेल त्याच्यामध्ये, मला असं वाटतं. हो. शेवटी आपल्या व्यक्ती आणि मुलाखतीच्या प्रेक्षकांसाठी आणि कबड्डी प्रेमी तरुणांसाठी आपण काय संदेश? अ, हेच म्हणेल की कबड्डी खेळाला वाढवण्यासाठी जसे खेळाडू आणि कोचेस काम करतात, सगळ्यात इम्पॉर्टंट आहे प्रेक्षक. जर प्रेक्षक कधीच वाढणार नाही. जोपर्यंत प्रेक्षक नाहीये तोपर्यंत कुठल्याच खेळाला मजा नाहीये. तर मी प्रेक्षकांना हेच म्हणेन की तुम्ही पण असंच भरभरून प्रेम देत जा. स्पर्धा बघायला जा. मुलांना तुमच्या स्पर्धा बघायला घेऊन जा. जेव्हा ते जातील स्पर्धा बघायला, त्यांच्यात आवड निर्माण होईल. तिथूनच एखादा ग्रासरूट, जिथूनच एखादा इंडिया खेळणारा आपल्याला प्लेयर म्हणतात ना, मिळू शकतो. विकसित होऊ हो. शकतो. सो ह्या खूप इम्पॉर्टंट गोष्टी आहेत की प्रेक्षकांना सांगेल की तुम्ही जास्तीत जास्त कुठे तुमच्या आजूबाजूला स्पर्धा असतील तर त्या स्पर्धा. कबड्डी खेळ हा आपल्या मातीशी जोडलेला खेळ आहे, आणि मला असं वाटतं की तो अजून खूप वाढला पाहिजे, जेणेकरून आपल्या क्षेत्रातील म्हणा, आपल्या देशातील म्हणा, मोठमोठे खेळाडू तयार होतील, मोठमोठ्या लेवलला जाऊन खेळतील आणि आपल्या देशाचं आणि आपल्या म्हणतात ना, आपल्या गावाचं नाव पण उज्ज्वल करतील. Yes. खूप छान. आता आपण आपल्या शेवटच्या सेगमेंटकडे वळूया, रॅपिड फायर सेगमेंट, ज्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला एका मिनिटात द्यायची आहेत. कबड्डी एका शब्दात. जीव. आवडता कबड्डीपटू. असे भरपूर आहेत. असं एकाचं नाव घेणं थोडं डिफिकल्ट आहे माझ्यासाठी. पण सुरजीत सिंग असेल जो राईट कव्हर आहे, गिरीश एर्नाक आहे, म्हणजे त्याच्यासोबत मी हे माझे हे जे ज्या लेवलला खेळायचे तो एक आउटस्टँडिंग म्हणजे म्हणतात ना, ह्या दोघांना मी म्हणजे मी खेळताना बघितलं, कारण की बाकीचे अजय ठाकूर आहे, खूप मोठे मोठे प्लेयर्स आहेत, अनुप कुमार आहे, पण मी ह्यांच्यासोबत टाइम स्पेंड केलाय. सो सुरजित असेल, मनिंदर सिंग असेल, त्याच्यानंतर रवींदर पहेल असेल किंवा गिरीश एर्नाक असेल, यांना मी जवळ बघितलं, म्हणजे त्यांच्यासोबत मी टाइम स्पेंड केलाय. सो हे माझे वन ऑफ द फेवरेट प्लेयर्स आहे. आवडते प्रशिक्षक. खरं सांगायला गेलं तर मी कुठल्या प्रशिक्षका अंडर खेळलेलो नाहीये, पण आत्ताचे जे मी प्रशिक्षक बघतोय त्याच्यामध्ये म्हणजे एक हुशार आणि अभ्यासू प्रशिक्षक म्हणून मी BC रमेश यांना म्हणेल, की म्हणजे त्यांची कोचिंग स्टाईल मला आवडते आणि खूप चांगला हुशार प्रशिक्षक म्हणून मी त्यांना बोलेल की BC रमेश एक छान प्रशिक्षक आहेत आपल्या इथे. विजय की शिकवण. शिकवण. शिस्त की प्रतिभा. शिस्त. सकाळचा सराव की संध्याकाळचा. दोन्ही टाइम इंटेन्स असतात, म्हणजे दोन्ही टाइमला स्किप नाही करता येणार, कारण की दोन्ही एकमेकांना धरून चालतात, म्हणजे म्हणतात ना, दोन पाय आहेत ते की हँड इन हँड. हो. हा, त्याच्यामध्ये तसं आहे. प्रत्येक खेळाडू मध्ये असायला हवा असा एखादा गुण. डिसिप्लिन. प्रत्येक खेळाडूने सोडून द्यावी अशी एक वाईट सवय. इगो सोडून द्यायला पाहिजे. एक अपूर्ण स्वप्न. खेळायचं होतं मला, पण अजून मोठ्या लेवलला पण खेळता नाही आलं. मला जॉब लागल्यामुळे मला सोडावं लागलं, पण माझी इच्छा होती की प्रो कबड्डी लीग मध्ये खेळावं, पण ती इच्छा एक अपूर्ण राहिली. आपण आपल्या प्रेरणादायी प्रवासातून आणि विचार आपले व्यक्त केलेत आणि आम्हाला सगळ्यांना त्यातून थोडं काहीतरी शिकायला मिळालं नक्कीच. आणि आपण वेळ दिलात ह्या मुलाखतीला, त्याबद्दल मी तुमचे खूप खूप मनापासून आभार मानते. थँक्यू सो मच. खूप 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 धन्यवाद. आणि तुला बऱ्याच वेळा मी वेळ न दिल्यामुळे त्याच्यासाठी पण खूप खूप सॉरी. म्हणजे माझं थोडं शेड्यूल अपडाऊन चालू होतं, त्याच्यामुळे मला ऍक्च्युली वेळ देता आला नाही तुला. म्हणजे आपण बऱ्याच दिवसापासून बोलतो की करायचंय, पण ते राहून गेलं. सो त्याच्यासाठी क्षमस्व. पण नक्कीच तुझ्या या मुलाखतीच्या चॅनलला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. ऑल द बेस्ट. असंच करत राहा. थँक्यू.